रामकृष्ण हरी माऊली. अहो माऊली नशीबवान म्हणावेत हे सेवेकरी. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगे, ढाळू आम्ही विष्णुदास जगी, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगे, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. लागोनी दुहंगी पाप पुण्य, लागोनी दुअंगी पाप पुण्य, लागोनी दुअंगी पाप पुण्य. निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ. एकला सकळ भार देवे, एकला सकळ भार देवे, पाकितला सकळ भार देवे. बळीवंत जेने रचिले सकळ, बळीवंत जेने रचिले सकळ, बळीवंत जेने रचिले सकळ, बळीवंत जेने रचिले सकळ. आम्हा त्याचे बळ अंकितांसी, आम्हा त्याचे बळ अंकितासी, आम्हा त्याचे बळ अंकितासी. कामने आम्ही देखतची नाही, कामने आम्ही देखतची नाही, कामने आम्ही देखतची नाही, कामने आम्ही देखतची नाही. देवा विण काही दुसरे ते, देवा विन काही दुसरे दे, देवा विन काही दुसरे दे. निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ. सकळ भार देवे, घेतला सकळ भार देवे, घेतला सकळ भार देवे. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक भगवान विठ्ठल ज्ञानदेव अठ्ठयास भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओ ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज द्रोण प्रताप पुरंदर जयंतशय दीक्षित छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाविक जन हो, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेली दिव्य अक्षर, जगाच्या पाठीवरती महान संत महान विभूती, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वयाच्या 9व्या वर्षी शिवरायांना उपदेश करणारे छत्रपती शिवरायांचे आध्यात्मिक गुरु, अखंड आपला नरदेह वैकुंठाला नेणारे याच्यात काय नवले हो. वैकुंठातून पुन्हा हा नाशिवंत नरदेह मृत्यू लोकात माघारी आणणारे एवढे अधिकार संपन्न संत श्री संत तुकोबराय. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज मनाची अवस्था सांगतायत. वैष्णवांची खरी अवस्था म्हणजे नेमकी काय हा विषय या ठिकाणी प्रतिपादित करतायत. खरं सांगू, अभंगात तुकोबराय म्हणतात, आम्ही कोण आहोत स्वतःची यथार्थ ओळख या अभंगात जगद्गुरु तुकोबराय आपल्याला करून देत आहेत. माय बापांनो, आपण कोण आहोत हे तर जीवाला कळालं पाहिजे का नाही. एखाद्याला आपण विचारलं, बाबा तू कोण आहेस, तो म्हणेल मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी सेवेकरी आहे, मी कीर्तनकार आहे, मी मृदुंगाचार्य आहे. ह्या पदव्या नव्हत्या तेव्हाही तू होतास. तेव्हा तू कोण होता. तो म्हणेल मी रामभाऊ आहे, मी कृष्ण आहे, मी राम आहे, मी पाटील आहे, मी सरपंच आहे, मी आमदार आहे. ह्या पदव्या नव्हत्या तेव्हाही तुम्ही होतात.
9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात आपण होतो तेव्हा आपण कोण होतो, असा ज्यावेळेस आपण एखाद्याला प्रश्न करतो, ए पासून झेड पर्यंत डिग्र्या मिळवणाऱ्या लोकांना सुद्धा स्वतःची यथार्थ ओळख सांगता येत नाही. अहो याचं काय घेऊन बसलात? 1400 वर्ष जगले चांगदेव महाराज, त्यांना सुद्धा कळलं नाही आपण कोण आहोत ते. शेवटी माझ्या छोट्याशा मुक्ताईला गुरु केलं आणि मुक्ताईला गुरु केल्यानंतर मग कळालं आपण नेमके कोण आहोत आणि आपण नेमकं कशासाठी जगलो. स्वतःची यथार्थ ओळख कळाली पाहिजे. देव म्हणले, हनुमंता तू कोण आहेस, तुझी ओळख सांग. त्यावेळेस मारुती म्हणतात, देवा मला नेमका कोणत्या दृष्टीने विचारतो मी कोण आहेस. देव म्हणले, तू तुझ्या पद्धतीने उत्तर दे. त्यावेळेस हनुमंतराय उत्तर देण्याचा प्रयत्न करतात, देवा या शरीराच्या नाशिवंत शरीराच्या दृष्टीने जर तुम्हाला विचारत असशील देवा, तर तुझ्या चरणाची सेवा करणारा मी तुझा दास आहे. देहदृष्टया दासो अहम. आणि आत्मदृष्टीने जर विचारलं ना देवा, तर तूच समजगत हरी कछु वस्तू नाही प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही गीता सम ग्रंथ. गीतेसारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर नाही. त्याच गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये तू सांगितलं देवा, ममेवंशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. देवा तूच गीतेमध्ये बोलला असे ममे वंशो जीवलोके. देवा तसं तुझा माझा रंग वेगळा असेल, तुझा माझा रूप वेगळा असेल, तुझा माझा धर्म संप्रदाय जात पंथ सगळं वेगळं असेल, पण तुझा माझा आत्मतत्व मात्र एकच आहे. याला म्हणतात स्वतःची यथार्थ ओळख. देवा घटमाट रांजण वेगवेगळे असतील, सर्वात माती मात्र एकच आहे. बटाट्याची चव, लसणाची चव, आल्याची चव वेगळी असेल, सर्वात पाणी मात्र एकच आहे. सोन्याचे मणी वेगवेगळे असतील, सगळ्यात दोरा मात्र एकच आहे. तसं तुझा माझा रंग वेगळा असेल, तुझं माझं पद वेगळं असेल, पण तुझ्या हृदयातला आणि माझ्या हृदयातला आत्मतत्व तो भगवान परमात्मा मात्र एकच आहे. याला स्वतःची ओळख म्हणतात. मग या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, आम्ही विष्णुदास. विष्णूचेच दास का? जेवढे जेवढे माझ्या भगवंताचे अवतार झाले, त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांसोबत आम्ही वानर होतो. वानर हाती घेऊन लंका आणि धन्य धन्य म्हणे तुका. आणि द्वापर युगात भगवान कृष्णासोबत आम्ही कोण होतो? आम्ही त्यांचे गोपाळ झालो, संगे गोपाळांचा मेळा. या कलियुगामध्ये ज्ञानोबा तुकोबाचे आम्ही वारकरी झालो आणि 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हीच मावळे झालो. याला म्हणतात स्वतःची यथार्थ ओळख. बरं माझे तुकोबराय म्हणतात, आम्ही कोण आहोत? आम्ही विष्णूचे दास आहोत. विष्णूचे दास का? विष्णूचा दास नेमकं कोण आणि खरा वैष्णव नेमका कोण? वैष्णवांचा भाव या अभंगात माझे या ठिकाणी तुकोबराय काय करतात? प्रतिपादित करतात. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. लागोने दे अंगी पाप पुण्या, निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. आम्ही विष्णूचे दास काय करत आहोत? आम्ही रात्रंदिवस हातामध्ये भगवंताच्या नामरूपी दांडपट्टा घेऊन आम्ही काय करतोय? तर युद्ध करतोय. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. या जगाशी आणि आमच्या स्वतःच्या मनाशी आमचं युद्ध चालू आहे. आमचं युद्ध कोणाशी चालू आहे? एवढे अधिकार आमच्या अंगी कशामुळे आले आहे? कारण आम्ही आमच्या अंगाला पाप आणि पुण्याचा स्पर्शही होऊन दिला नाही. लक्षात घ्या. आणि पहिला शब्द तुकोबरायांनी वापरला पट्टे ढाळू. आता पट्टे ढाळू म्हणजे नेमकं काय? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही पट्टा फिरवू. पट्टा म्हणजे काय? नुकतंच महाराष्ट्र शासनाने राज्य शस्त्राचा दर्जा ज्या शस्त्राला दिलं तो आपला दांडपट्टा आहे. मग इतिहासाच्या बाणावरती अनेक साधू संतांनी अनेक शस्त्रांचा या ठिकाणी उल्लेख केलाय. अनेक ठिकाणी तुकोबराई म्हणतात ना, दया क्षमा शांती बाण अभंग हे अति. अनेक शस्त्रांचा तुकोबरायांनी उल्लेख केला. मग पट्टेचा उल्लेख या ठिकाणी करतात. पट्टा म्हणजे नेमकं काय? तर दांडपट्टा. तो आपलं राज्यशस्त्र आहे. दांडपट्टा कोणी कोणी या मातीचा इतिहासाच्या पानावरती फिरवला? प्रसंग तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे आणा. नाभिक समाजात जन्म झाला जिवाजी महला, त्या सर्जाचं नाव आहे. अरे असा रांगड्या रक्ताचा तो मावळा आहे.
आणि अफजल खान वधाप्रसंगी तो बंडा बंडा सय्यद बंडा छत्रपती शिवरायांवरती धावून आला आणि त्या माझ्या जिवाजी महलाने पाहिलं की आपल्या छत्रपतींवरती आता वार होणार आहे, छत्रपतींच्या मस्तकावर वार होणार आहे. अरे नाभिक समाजाचा एक मावळा हातात दोन्ही दांडपट्टे घेतले आणि धावत गेला आणि डोळ्याची पापणी लवता शनी त्या सय्यद बंडाचा हात कोपऱ्यापासून कलम केला आणि तिथं मन सुरू झाली, होते जिवाजी आणि म्हणून तर वाचले शिवाजी. हे दांडपट्ट्याचं प्रथमतः खऱ्या अर्थानं उल्लेख इतिहासामध्ये या ठिकाणी आपल्याला आढळतो आहे. तो दांडपट्टा काही ठिकाणी त्याला पाटा म्हणतात, काही ठिकाणी त्याला पट्टा म्हणतात. पोलादी दुधारी आणि त्याला हातामध्ये मोजे लोखंडी मोजे असतात. पोलादी त्या ठिकाणी पाता असतो. तो दांडपट्टा तुकोबराय म्हणतात. भगवंताचा नामरूपी दांडपट्टा आम्ही फिरवत असल्या कारणानं ते पाप पुण्य आमच्या अंगाला स्पर्श होत नाही. का आम्ही स्पर्श करून देत नाही? पाप जर जास्त झालं तर अधोगती मिळेल आणि पुण्य जास्त झालं तर मोक्ष मिळेल. पण मोक्ष आम्हाला नकोय ना. का नकोय? कारण ते आमच्या घरी कामाला आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दाशी होय सांगू ऐसी तुका म्हणे. ती आमच्या घरी कामाला, आम्हाला मोक्षही नको आणि आम्हाला तो अधोगती नको. आणि म्हणून सांगतात, मग एकानं प्रश्न विचारला, तुकोबा मग मोक्ष पापही नको पुण्यही नको, मग तुम्ही भगवंताचं भजन करता नेमकं कशासाठी? त्यावेळेस तुकोबराय सांगतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्ने पांडुरंग. रात्रंदिवस आम्ही ज्या भगवंताचं भजन करतो, आमचा सर्व भार आम्ही त्या भगवंताच्या खांद्यावरती टाकलेला आहे. निर्भरांतरी सदा सर्व काळ घेतला सकळ भार देवे. आम्ही काय केलेलं आहे? आम्ही अहोरात्र त्या भगवंताच्यावर आम्ही निर्भर आहोत, कारण त्या भगवंताने आमचा भार घेतलेला आहे. तो भगवंत आमची काळजी करतोय आणि त्याच्या काळजी पुढे आता आम्हाला दुसरं काहीच करायचं नाही आहे. तो भगवंत काय करतोय? अरे 36 वर्ष कावडीने माझ्या नाथबाबाच्या दारात पाणी सुद्धा तो भगवंत वाहतोय. तो भगवंत नेमका करतो काय? तो संतांची सर्व कामे तो माझा भगवंत करतोय. म्हणून आम्ही काय केलेलं आहे? सर्व भार त्या भगवंताच्या खांद्यावरती आम्ही घातलेला आहे. आणि मग एकानं प्रश्न विचारला, तुकोबा तुम्ही नामरूपी दांडपट्टा तुम्ही फिरवताय, पण हे दांडपट्टा फिरवण्यासाठी, भगवंताचं भजन करण्यासाठी आणि तुमच्या अंगाला पाप पुण्याचा स्पर्श होऊ नये याच्यासाठी नेमकं तुम्हाला बळ नेमकं तुम्हाला कोणाचं मिळतंय? तुकोबराय फार सुंदर उत्तर देतात बरं का. ज्याच्या बळावर हे साऱ्या योन्या जन्माला आले, सारं जग ज्याच्या बळावर चालतंय, त्या परमात्म्याचं बळ आम्हाला मिळत आहे. आणि इतिहासाच्या पानावर जर विचार केला तर माझ्या तुकोबराईने उपदेश केला छत्रपती शिवाजी महाराजांना, राजे हा वारकऱ्यांचा भगवा हाती घ्या. आई जगतजननी आई भवानी तुमच्या पाठीशी आहे, पांडुरंग परमात्मा तुमच्या पाठीशी आहे. आणि ही प्रचिती माझ्या छत्रपती शिवरायांना आली ज्या वेळेस अफजल खान वधाप्रसंगी तुळजापूरचं आई भवानीचं मंदिर अफजल खानाने फोडलं. अरे ज्या वेळेस पंढरपुरामध्ये पुंडलिकाला उचललं, चंद्रभागेच्या वाळवंटात फेकून दिलं, त्यावेळेस राजगडावर भले पहाटे आई जगतजननी माझ्या छत्रपतींच्या शिवरायांच्या स्वप्नात आली. पाठीवर थाप पडली, शिवबा उठ, शिवबा मी तुझ्या शमशेरीमध्ये प्रगट आहे, मला तुझ्याकडून तो अफजल खान बळी हवाय. शिवबा महाराजांनी झोपेत नेत्र उघडले, प्रत्यक्ष आई जगतजननी तुळजाभवानी समोर आहे आणि छत्रपती शिवरायांचे दस्तूर खुद्द शब्द या ठिकाणी महाराजांनी अभिवादन केलं, हे आई भवानी तुझंच बळ आम्हाला मिळत आहे. बळीवंत जेने रचिले सकळ आम्हा त्याचे बळ अंकितासी. आई भवानी तुझं बळ आहे आणि तुझ्याच बळानं हे हिंदवी स्वराज्य निर्माण होत आहे. आणि त्यावेळेस माझे शिवराय नमन करतात, जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी जय मधुकेटभ छलनी देवी जय महिष विमर्दनी जय चमुंड जय चंड मुंड भंडासुर खंडिनी जय सुरक्त जय रक्तबीज बिड्डाल विहंडिनी जय शंभु निशंभु दलनी बनी भूषण जय जय भननी सरजा सम शिवराज कहे देहि विजय जय जगजननी देहि विजय जय जगजननी. आई भवानी मला बळ दे, बळीवंत जेने रचिले सकळ आम्हा त्याचे बळ अंकित असे. परिणाम तारीख तिथी वेळ वार लिहून घ्या. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अधिक सप्तमी दिवसाच्या 8व्या प्रहरी दुपारी 2:15 वार होता गुरुवार. प्रतापगडच्या पायथ्याला तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. तो 32 दाताचा बोकड माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 मिनिटात फाडून त्याचा वध करून असा बाजूला फेकून दिलाय. याचं काय कारण आहे? इथं माझ्या तुकोबरायांनी केलेला उपदेश, आई भवानी तुमच्या पाठीशी आहे, बळीवंत जेने रचिले सकळ त्याचंच बळ छत्रपती शिवराय तुमच्या पाठीशी आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करा रे दिल्लीच्याही तख्त्यावर वारकऱ्यांचा भगवा फडकवा, हे माझ्या शिवरायांनी केलेला उपदेश आहे. विठोबा रखुमाई गाडी वाजवा, भजन करा. आणि शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्या भगवंताशिवाय आम्ही कोणाच्या पायावर आम्ही आमचं मस्तक ठेवत नाही. नवे नवे
त्या भगवंताशिवाय आम्ही दुसरं कोणाचं रूप सुद्धा डोळ्याने पाहत नाही. तुका म्हणे आम्ही देखतची नाही, तुका म्हणे आम्ही देखतची नाही. वा. तुका म्हणे आम्ही देखतशी नाही, तुका म्हणे आम्ही देखतशी नाही. देवा विन काही दुसरे ते, देवा विन काही दुसरे ते, दुसरे ते, दुसरे ते निर्भर अंतरी सदा सर्व काळ, निर्भर अंतरी सदा सर्व काळ. तुका म्हणे आम्ही देखतची नाही आणि देवाविन काही दुसरे ते. आम्ही त्या देवाशिवाय, त्या पांडुरंगाशिवाय दुसरं कोणाचं भजन करणार नाही. अरे शेंद्री हिंद्री दैवते कोणती पूजती भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागते सीते अवदान. मग आम्ही नेमके कोणत्या देवाची पूजा करतो? अमुचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड, एका विठ्ठला वाचून न करू अनेक भजन. आम्ही कुठल्याही दुसऱ्या देवाच्या नादी लागणार नाही. आमचा देव किती भोळा आहे आणि किती आमचा गरिबांचा देव आहे. काय लागतो आपल्या देवाला? आपल्या देवाकडे गेल्यानंतर तुम्हाला डोक्यावरची केस काढावी लागत नाही. आपल्या देवाकडे गेल्यानंतर तुम्हाला 500 रुपयाचा VIP पास काढावा लागत नाही. आपल्या देवाकडे गेल्यानंतर तुम्हाला सोनं नाणं काही न्यायची गरज नाही. काही आपल्या दारात जी तुळस असते, तुळशीचे 2 पान घेऊन जा आणि त्याच तुळशी माईचा थोडा बुक्का घेऊन जा. आपला देव गोरगरिबांचा देव आहे, सगळ्यांवर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. हा गरिबांचा देव आहे. आणि मग माझे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही देखतचे नाही, देवाविन काही दुसरे ते. त्या भगवंताशिवाय आम्ही दुसऱ्या देवाचं भजन करत नाही. देवासमोर आम्हाला काम, क्रोध, मत, मत्सर, अहंकार आमच्या समोर काही नाही. तो अहोरात्र आम्ही कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आम्ही जिथे जाईल तिथे आम्हाला फक्त भगवंत दिसतो. त्या भगवंताशिवाय आम्हाला दुसरं काही दिसत नाही. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आम्ही देखतची नाही, देवाविन काही दुसरे ते. तुम्हा सगळ्यांच्या चरणी दंडवत घालतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, ते माझेची उरले पायिकपण ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. जय शिवराय. जय शिवराय. मला तर असं वाटतं की 6 जूनच्या उत्सवाची तयारी यांच्या कीर्तनाने झालीच. हो ना महाराज? नक्कीच नक्कीच. आई साहेब, काय वाटलं सेवेकऱ्याबद्दल? आकाश महाराज, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. खरं म्हणजे फार विस्तृत आणि सुंदर आपण चिंतन या ठिकाणी मांडलं. या विश्वामध्ये आम्ही एकच म्हणजे आशिषशूर शिपाई दांडपट्टा खेळणारे आहोत. म्हणजे असं तुकाराम महाराज स्वतः अंगाला पाप पुण्य लागू देणार नाहीत. आणि दांडपट्टा हा व्यावहारिक दांडपट्टा आहे, पण तुकाराम महाराजाचा दांडपट्टा नामाचा दांडपट्टा आहे. आणि तो जर आमच्याकडे असेल तर मग आम्ही कशालाच घाबरत नाही. शिवाजी महाराज यांच्यासाठी जे जीवा महाला लढले, त्यांचं एक दांडपट्ट्याचं उदाहरण तुम्ही छान दिलं. होता जीवा म्हणून वाचला शिवा, म्हणून हिंदवी स्वराज्य उभा राहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. महाराज आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली. आकाश महाराज, कीर्तन हे फक्त वाणीद्वारे ऐकण्यासाठीच नसतं, तर ते डोळ्याने बघायचंही असतं. आणि ते नुसतं वाणीनेच व्यक्त नाही व्हायचं, तर सर्वांग देखील कीर्तन करतं. याचं उत्तम उदाहरण तुमचं कीर्तन. वा. वीर रसाच्या वेळेला जे होतं ते थोडंसं तुमच्याकडून झालं आज. म्हणजे आवेशात जेव्हा बोलणं असतं त्यावेळेला थोडंसं इकडं तिकडं 19-20 चालतं, पण ते आपल्याला नाही करायचं. तर त्याच्यावर थोडंसं आपण सांभाळावं. ह्रस्व दीर्घ अशी थोडी बारीक मेहनत घेतली पाहिजे आणि थोडी स्वराची काळजी घ्या. थोडं भजन होऊ द्या आणखी. या सगळ्या अभंगातून आपण कोण आहोत हे सांगताना तुकाराम महाराज आपण जे आहोत ते आपण कसे आहोत हेही सांगितलेलं आहे. आणि हा सगळा अभंग आपण कोण याचा विस्तार नाही, आपण जे आहोत ते कसे आहोत याचा विस्तार आहे. एक बलदंड समाजाला जागृती आणणारं, चेतवणारं कीर्तन ऐकायला मिळालं. खूप शुभेच्छा. धन्यवाद.
मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुम्ही पायात वाहन परिधान करत नाही का बरं? जसं ज्याप्रमाणे सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये अन्नदान चालू आहे, आळंदीमध्ये त्या संस्थांचं अन्नदान आहे, शिर्डीला अन्नदान आहे, शेगावला अन्नदान आहे. माझ्या रायगडला येणाऱ्या शिवभक्तांसाठी तिथं 2 घास त्याला खायला मिळावे, मोफत अन्नछत्र उभं राहावं, ही स्वप्नात मला या ठिकाणी अनुभूती शिवरायांची झाली. आणि मी संकल्प केला की जोपर्यंत माझ्या रायगडच्या पायथ्याला मी मोफत अन्नछत्रालय उभं करणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. 4 वर्ष महाराष्ट्रभर अनवाणी पायानं फिरलो. म्हणजे पांडुरंगाकडे प्रार्थना आहे की पंढरपुराला तुम्हाला शोभा भेटत राहो आणि रायगडीला विठ्ठल. आपली सेवा अशीच वाढत राहो माऊली. रामकृष्ण हरी. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, दयाच्या गोष्टी ऐकताची सुख, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, जायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिताची दुःख थोर आहे, करिता आहे सुख थोर आहे. तैसी हारी भक्ती सुळावरील पोळी, निवडी तो बळी विरळा सुर. तैसी हरी भक्ती सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा सुर. पिंड पोसलिया विषयांचा पायिक, पिंड पोशिया विषयांचा पाय, वैकुंठ नायक कैसा तेथे, वैकुंठ नायक कैसा का म्हणे व्हावे देहासी उदार, तुका मने भावे देहाची उदार. माझे वर जोडावया, देवी वर जोडावया. तैसी हारी भक्ती सुळावरील पोळी, निवडी तो बळी विरळा सुर. तैसी हरी भक्ती सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा सुर. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा भक्तीची उच्चतम अवस्था आणि भक्ती साधनेमध्ये जगत असताना भक्ताची अवस्था कशी असावी हे सांगणारा अभंग आहे. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाचं विवरण करत असताना काही गोष्टी प्रामुख्याने सांगतात, उदाहरणासह पटवून देतात. तुम्ही आम्ही बसलेले प्रत्येक जण संसारिक आहोत. काही गोष्टी अशा आहे त्या फक्त बोलता येतात, सत्यात मात्र करता येत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचामध्ये जगत असताना प्रामुख्याने तुमची आणि माझी सगळ्यांची धाव एका गोष्टीकडे जास्त असते, ती म्हणजे सुख. पण संसाराची जर व्याख्या केली आहे, संसारामध्ये जगत असणाऱ्या जीवाची जर परिस्थिती बघितली आहे, अख्खं आयुष्य सुखाच्या मागे पळतंय, पण त्याला सुख भेटत नाही. जसं संसाराचा आणि सुखाचा काही संबंध नाही, सुखाच्या आशेनं अख्खं जीवन निघून जातंय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा दिन हिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. अशी जशी अवस्था आहे तशीच अवस्था भक्ती साधनेमध्ये जगत असताना साधकाची आहे. महाराज म्हणतात,
भक्तीची भाषा बोलणं सोपं आहे, पण भक्ती सत्यात करणं अवघड आहे का हो महाराज? नेमकं तुम्हाला सांगायचं तरी काय? महाराज म्हणतात युद्ध करत असताना ते युद्ध रणांगणामध्ये चालू आहे, त्या युद्धाच्या गोष्टी घरात बसून करणं सोपं आहे, प्रत्यक्षात जाणं तिथं मात्र दुःख आहे. तशी भक्ती साधनेमध्ये जगणाऱ्या साधकाची अवस्था आहे. महाराज म्हणतात भक्तीच्या गोष्टी करणं सोपं आहे, पण भक्ती सत्यात करणं मात्र अवघड आहे. कशी आहे भक्ती? महाराज म्हणतात ऐका भक्ती कशी आहे. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, 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 निवडी तो बळी, निवडी तो बळी विरळासुर, निवडे तो बळी, निवडे तो बळी वीरासुर. कशी आहे भक्ती? एका देवाच्या पायाजवळ पडलेल्या फुलांनी देवाच्या गळ्यात असलेल्या फुलाला प्रश्न केलाय. अपमान झालेल्या माणसाला सहन होत नाही आणि पायाजवळ असलेलं फुल देवाच्या गळ्यात असलेल्या फुलाशी बोलू लागलं का रे, तून मी एका झाडाला आलोय, एका माळ्याने पालन पोषण केलंय, एका गाडीत मार्केटला आलोय, एका ग्राहकाने खरेदी केलंय, मग एका मंदिरात आलो, एका मूर्तीवरती चढले गेलोय, तू देवाच्या गळ्यात गेलाय आणि मी देवाच्या पायाजवळ पडलो असं का? ऐका, त्या गळ्यात असलेल्या फुलाने दिलेलं उत्तर इतकं गोड आहे, ते फुल फुलाशी बोलतंय सांगतंय अरे याचं कारण एकच आहे, देवाच्या गळ्यात जाण्यासाठी काळजामध्ये सुई टोचून घ्यावी लागते, तयानाम भक्ती. देव सोडून माझ्या अंतःकरणामध्ये दुसरं कुणीच नाही, देव माझा आणि मी देवाचा, अशी ज्याची भावना आहे त्याला भक्ती म्हणतात. आणि ही भक्तीची अवस्था महाराज म्हणतात इतकी अवघड आहे, इतकी अवघड आहे, ती भक्ती सुळावरील पोळी आहे. मग का हो महाराज, ती भक्ती इतकी अवघड आहे, मग निदान तुम्ही तरी सांगा ती भक्ती करायची कशी? भक्ती साधने जगत असणारा जीवाची अवस्था असावी तरी कशी? महाराज म्हणतात त्याच्या साधनेमध्ये जगत असताना, ती भक्ती अंतःकरणामध्ये रुजवत असताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. महाराज कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो? तो आपलासा व्हावा, ती भक्ती फलद्रूप व्हावी, याच्याकरता काय करावं लागतं महाराज सांगा ना. महाराज म्हणतात त्याच्याकरता एक करावं लागतं भाऊ, अंतःकरणामध्ये जे जे षडविकार भरले ना, काम क्रोधादी विकाराने जीव ग्रासलाय ना, त्या विकारांना आधी बाजूला सारावंसं लागतंय. महाराज नेमकं तुम्हाला सांगायचं तरी काय? महाराज म्हणतात ऐका, पिंड पोसली या विषयांचा पायी, पिंड पोसली या विषयाचा पायी, पोसली या विषयांचा पायी, पिंड पोसली या विषयाचा पायी, वैकुंठ नायक, वैकुंठ नायक कैसा तेथे, वैकुंठ नायक, वैकुंठ नायक कैसा तेथे. विषयाने बरबडलेल्या जीवाजवळ वैकुंठ नायक राहू शकत नाही. त्या काम क्रोधादी विकारांना बाजूला सारावंसं लागतंय. एकदा का ते विकार बाजूला झाले की जगताचा बाप आपलासा केल्याशिवाय राहत नाही. का हो महाराज, मग आतापर्यंत कोणी कोणी भक्ती केली आहे? तुम्ही म्हणता भक्ती कठीण आहे, मग कुणीतरी केली असेल ना. भक्ती अवघड आहे, त्या भक्ती साधनेमध्ये दुःख आहे, मग कुणी कुणी आतापर्यंत कुणीच केली नाही का? महाराज म्हणतात ज्यांनी ज्यांनी केली ना भाऊ, ती अवघडातूनच केली. भक्ती साधनेमध्ये बरेच जगले, पण त्यांना मात्र दुःख भोगावं लागलं. किती जण हो, ऐका, ज्यांचं अभंग सेवेसाठी आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज, काय इच्छा होती हो? फक्त जगापर्यंत देव पोहोचावा, देव पाठीत घ्यावा तुकोबरायांनी, आणि प्रत्येक गल्लीमध्ये जावं आणि दिसेल त्याला म्हणावं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. प्रत्येकाजवळ जावं, प्रत्येकाला भक्ती सांगावी, प्रत्येकाला देव कळावा, या भावनेतून आयुष्य जगलंय तुकाराम महाराजांनी. वाट्याला आलं काय? इच्छा काय होती? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, हे अपेक्षेला जीवन जगलंय. पण वाट्याला काय आलंय? उकळतं पाणी अंगावरती टाकावं, गाथा तुकोबरायांचा इंद्रायणीमध्ये बुडवावा,
कोपला पाटील गायवीचे हे लोक आता माझा बिका कोण घाली, ज्यांनी भक्ती जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, नवे नवे स्वतः भक्तिमय झाले, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा दुःखच आलं. मग महाराज का हो, अजूनपर्यंत फक्त तुकोबरायच का? तुकोबराय नाही ना, असे बरेच झाले. असं म्हणतात मीराबाई नाव आहे, इच्छा एकच आहे, देव माझा व्हावा, लहानस वय आहे, आणि त्या मीराबाईने उभं राहावं आणि लग्नाची वरात येताना दिसावी, आणि माईला प्रश्न करावा, आईला विचारावा, आई ग काय म्हणतात ग याला? ते आईने सांगावं, बाळा याला वरात म्हणतात ग. लग्नाच्या आधी जी मिरवणूक निघते ना, ती मिरवणूक आहे ती. का ग माय, माझं सुद्धा असं लग्न होईल का? हो ना बाळा, तुझं सुद्धा असंच लग्न होईल. मग सांग, माझा माझा पती म्हटल्यानंतर त्या आईने भगवान कृष्णाची मूर्ती दिसावी आणि त्या मीराबाईला सांगावं, बाळा हा तुझा पती आहे. ज्या दिवशी आईनं सांगितलंय तो तुझा पती आहे, त्या दिवसापासून ठरवलं हाच माझा पती आहे. बापाने विषयाचा प्याला पाजला, पण मीराबाईने भगवान कृष्णाला सोडलं नाही, याला भक्ती म्हणतात. ही भक्ती आहे. महाराज म्हणतात, अशी असणारी जर भक्ताची अवस्था आहे, ती भक्ती फक्त बोलायला सोपी आहे, पण तुमच्या माझ्या वाट्याला जर आली ती मात्र करायला अवघड आहे. मग का हो महाराज, आम्हाला ती भक्ती फलद्रूप करायची आहे, ती भक्ती आम्हाला साध्य करायची, आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही ज्याच्यापर्यंत गेलात ना, तुम्ही म्हणता संसार सुखाचा होऊ शकत नाही, त्या संसारामध्ये दुःख आहे. मग ज्ञानोबरायांनी तर म्हटलंय, अवघाची संसार सुखाचा करीन. ते कसं? ऐका ना, ते म्हटले फक्त सुखाचा करीन, सुखाने झाला असं म्हटले नाही. पण ऐका, त्यांनी जो संसार म्हटलाय तो संसार एक बायकोन दोन लेकर नाही. ज्ञानोबरायांचा संसार व्यापक आहे. हे विश्वची माझे घर, आई श्रीमती जयाची स्थिर, किंबहुना चराचरापणाची झाला. तो संसार जगाचा आहे, आणि माऊलीने तो संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रार्थना केली आहे. त्यांच्या संसाराची तुमच्या संसाराची तुलना होऊ शकत नाही. मग का हो, त्यांच्या संसाराची होऊ शकत नाही, त्यांच्या भक्तीची होऊ शकत नाही. मग आम्ही नेमकं असं काय केलं पाहिजे की ती भक्ती फलद्रूप होईल? तुकोबराय म्हणतात, ऐका, तो आपलासा व्हावा, ती भक्ती फलद्रूप व्हावी, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तुकोबराय म्हणतात, तन मन धनाने त्याला शरण जायचंय. तनु मनो जिवे चरणासी लागावी, अगरवता करावे दास्य सकळ, जीवाने सर्व भावाने देवाला शरण जायचंय. कसं? देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडिता आन तुझी पंढरीनाथा. ही भावना ज्याच्या मनात आहे ना, त्याला तो विश्वाचा मालक भेटत असतोय. असं कोणी कोणी केलंय? बऱ्याच जणांनी केलंय ना हो. लहानसं वय जनाबाईचं आहे, पांडुरंगाच्या देवळात आली आहे बापासोबत, माईचं छत्र हरवलेलं आहे, आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलंय, पांडुरंगाला बघितलंय, मनामध्ये एक भावना निर्माण झाली, याला मी कुठेतरी बघितलंय, आणि बापाला सांगितलंय, बाबा हा जोपर्यंत माझ्या सोबत बोलत नाही तोपर्यंत मी पंढरपुरातून जाणार नाही. ऐका, बापाने पांडुरंगाला विनवणी केली आहे, आणि जगताच्या बापाला सांगितलंय, देवा माय विना पोरकं लेकरू आहे, आतापर्यंत सांभाळलाय मी, इच्छा आहे तिची तू बोलावं, पण तू बोलणार नाही, माहित आहे, तू बोलतच नाही, जणी ऐकत नाही. लहान लेकराचा हट्टा अवघड असतोय महाराज, लहानपणच अवघड असतंय. एक भाऊ सांगून जाईल, भक्ती साधनेमध्ये जगत असताना देवाने माझ्यावरती कृपा करावी असं वाटत असेल ना, तर भक्ताचं जीवन सुद्धा निरागस असावं लागतं, लहान लेकरासारखं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. इतका निरागस भाव असला तो विश्वाचा मालक भेटल्याशिवाय राहत नाही. बापाने सांगितलंय, देवा सोडून चाललोय जनीला माझ्या, आता सर्वस्व तू आहे. ज्या दिवशी बाप सोडून जनाबाईला गेला ना, त्या दिवशी जनाबाईने ठरवलं, देवा माय गेली बाप गेला, आता सांभाळे विठ्ठला, सर्वस्व देवाच्या चरणावरती समर्पित केलंय, तू सोडून माझा कुणीच नाही, अशी तिची भावना झाली आहे. नामदेवरायांच्या घरी राहायचंय, दळायचं कांडायचं काम करायचंय, आणि ते काम करत असताना सुद्धा विश्वाच्या मालकाला हाक मारायची, प्रपंच दळण दळिले सासू पुढे ठेविले, पीठ म्या भरिले तू ये रे बा विठ्ठला. सर्वस्व काम करत असताना त्या विश्वाच्या मालकाला बोलवायचंय, जगताच्या बापानं वीट सोडून यायचंय. पण त्याच्याकरता जनाबाईनं केलं काय? अख्खं आयुष्य देवाच्या चरणावरती लीन केलंय, सर्वस्व समर्पण केलंय. जसं प्रल्हादाने अंगावरती आलेले वार सुद्धा देवाच्या चरणावरती घातले ना, देवाला सांगितलंय, देवा तुझं भजन करत असताना अडथळे येत असतील,
पण ऐक, तुला सोडून माझं जगतामध्ये कुणीच नाही. कारण एक भाव प्रामुख्याने माझ्या मनामध्ये ठसवलाय, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. या भावनेनं जगत आलोय. तू सोडून संपूर्ण जग मिथ्या आहे आणि तू एकटाच सत्य आहे हे मला माहित आहे. म्हणून कितीही आघात आले, कितीही संकट आले, पण समर्पण नावाची जर वृत्ती अंतःकरणामध्ये असेल आणि ते समर्पण देवाच्या चरणावरती एकदा केलं लीन की तो विश्वाचा मालक आपलासा करतोय. बाकीच्या संतांनी काहीच केलं नाही. अंतःकरणात असलेली समर्पणाची भूमिका विश्वाच्या मालकाच्या चरणावरती लीन केली आहे. तोच भाऊ जनाबाईच्या अंतःकरणात आहे. देवा, तू सोडून माझा कुणीच नाही, माय नाही, बाप नाही, कुणीच नाही, आता सर्वस्व तू आहे. म्हणून तुझ्या चरणावरती समर्पणाची भूमिका जनाबाईने करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तो देव आपलासा व्हावा असं वाटत असेल तर भक्ती साधनेमध्ये जगत असताना भक्ताची अवस्था सुद्धा तशीच असावी. आपल्या देहावरती उदार व्हावं. आणि एकदा का आपल्या देहावरती उदार झालात की तो विश्वाचा मालक जोडल्याशिवाय राहत नाही. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका मने व्हावे देहासी उदास, तुका मने व्हावे देहासी उदास, तुका मने व्हावे देहाची उदास, तुका मने व्हावे देहाची उदास, मने व्हावे देहासी उदार, तुका मने व्हावे देहासी उदार. तुका मने व्हावे देहाची उदार, तुका मने व्हावे देहाची उदार. देवीवर जोडावया, रुक्मादेवीवर जोडावया, तैसी हरी भक्ती सुळावरी पोळी, तैसी हरी भक्ती सुळावरी पोळी. विठोबा माळे जन्मोबार माळे, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आई साहेब, सागर महाराज, आज आपण अभंगही छान घेतला आणि खूप सुंदर चिंतन मांडलं. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. भक्ती ही पोळी आहे हो, पण सुळावर आहे. अगोदर सूळ चढायचा आहे आणि मग पोळी खायला भेटती, अशी भक्ती आहे. तुम्ही भक्तीतले बरेचसे उदाहरणं दिलेत. जनाबाईचं तुम्ही उदाहरण सांगितलं, अनेक जणांनी भक्ती कशी केली ते सांगितलं आणि छान चिंतन सोडवलं. अभंगही छान सोडवला. चारी चरणांना आपण थोडा थोडा न्याय देत देत गेलात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली. सागर महाराज, जो एक दृष्टांत आपण छान खुलाशाने सांगितला पूर्ण निरूपणात, तो खूप छान वाटला. फुलांचा, चरणावरचा आणि गळ्यातलं, या सगळ्याच्या जोडीला आपण थोडी थोडी प्रमाण आणि ओव्यांची सोबत देत चला. ज्याने वारकरी कीर्तनाचे ते प्राण आहेत, त्या धमनी आहेत, ज्याच्यातून ते निरूपण रुधिर प्रवाहित होत असतं, त्याची वाढ अपेक्षित आहे. आणि प्रत्येक विधानाला फार जोर देऊन नका बोलू, कारण स्वरयंत्र छोटा आहे आणि तुमच्या रूपाने एक सोज्वळ वक्ता महाराष्ट्राला उपलब्ध होत आहे. या सगळ्या गोष्टीची जोड नक्की द्या आणि आपण पुन्हा एकदा या सगळ्यात सामोर या. या आपल्याला शुभेच्छा. सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली आणि हो, पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. आणि आता मंचावर आमंत्रित करूया आकाश महाराज आणि सागर महाराज यांना. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले. त्यांची वारी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्ती परायण आकाश महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वारी अखंड चालू राहो. रामकृष्ण हरी.
चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या लाडक्या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.